हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक झटपट अशी होणारी आणि घरच्याच साहित्यापासून अगदी एका स्टेपमध्ये होणारी होम रेमेडी शेअर केलेली आहे, ज्या होम रेमेडीचा फायदा आपल्याला खूप सारा होणार आहे. बऱ्याच जणांना पिंपल्सचा खूप त्रास असतो आणि पिंपल्स एकदा आले की मग त्या पिंपल्सपासून अनेक पिंपल्स चेहऱ्यावर येतात. पिंपल्सला सूज येते, पिंपल्स वाढत जातात. पिंपल्स जरी गेला तरी त्याचे डाग धब्बे आपल्या चेहऱ्यावर राहून ना आपला चेहरा खूप खराब होऊन जातो. तर या सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी आजचा हा आपला जो होम रेमेडी आहे तर तो अगदी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचं काही सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा ना मी चेहरा व्यवस्थित धुवून घेते. आता दिवसभर आपण ना खूप सारी कामं करत असतो, घरात राहतो, घराच्या बाहेर जातो. बऱ्याच ठिकाणी आपली सगळी कामं वगैरे असतात ना, तर आपल्या चेहऱ्यावर खूप सारी धूळ, खूप सारा कचरा जमा होतो. ऑइली स्किन असेल तर चेहऱ्यावर थोडासा ऑइलसुद्धा प्रोडक्शन होतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर ज्या असतात ना, तर त्या सगळ्या पहिल्या व्यवस्थित स्वच्छ करायच्या आणि त्यानंतरच आपण कोणतीही क्रीम असेल किंवा कोणतीही होम रेमेडी असेल तर ती अप्लाय करायची. कुठली पण आपल्याला गोष्ट करायची असेल तर तेव्हा आपली पहिला बेस आपला व्यवस्थित क्लिअर असायला हवा आणि बेस क्लिअर असेल तर त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आपण त्याच्यावर करणार आहोत त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. तर त्यासाठी ना पहिलं मी आता इथं व्यवस्थित फेस वॉशने माझा चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघताय फेस वॉशने चेहरा जरी क्लीन केला ना तरी खूप सारा इफेक्ट आपल्याला मिळतो. खूप फ्रेश वाटतं, आपल्याला छान वाटतं. तर इथे माझा चेहरा व्यवस्थित मी साफ करून घेतलेला आहे. आता चेहरा व्यवस्थित साफ झाला आहे, पण बऱ्याच वेळेला आपण मेकअप वगैरे करत असतो. काजळ लावतो, लायनर लावतो, त्याच्यानंतर आपल्या नाकाच्या इथे ना बऱ्याचदा व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स वगैरे येत असतात. तर ते सुद्धा आपल्याला क्लीन करायचे आहेत आणि जे की फेस वॉशने बऱ्यापैकी कमी होतात. तर त्यासाठी ना आपल्याला घरातला एक पदार्थ वापरायचा आहे, तो म्हणजे कच्चं दूध. आता दररोज आपण थोडंसं कच्चं दूध स्वतःसाठी काढूनच ठेवायचं, जेणेकरून आपल्याकडे दूध शिल्लक असेल तर साहजिकच आपण कुठली तरी रेमेडी नक्की स्वतःवर ट्राय करू. आणि कच्चं दूध नसेल तर थोडंफार आपण जे नॉर्मल रेग्युलर यूज करतो ते दूध जरी वापरलं तरी चालेल. तर तुम्ही इथे बघताय आता मी एकदम कमी क्वांटिटी घेतलेली आहेत. छोटा जो स्पून आहे तर 2 चमचे मी इतकं आपलं कच्चं दूध घेतलेलं आहे, जे की मी सकाळीच काढून ठेवलं होतं. आणि त्यानंतर ना आता मी चेहरा माझा फेस वॉशने स्वच्छ केलेला आहे. तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर खूप सारा कचरा असतो, जो की आपल्याला दिसत नाही, कळत नाही. पण आजचा हा जो आपण फेस मास्क बनवणार आहोत तर तो पिंपल्ससाठी आणि चेहऱ्यावरचे डागधब्बे कमी करण्यासाठीचा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपला बेस म्हणजे चेहरा व्यवस्थित स्वच्छ असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ना फेसवॉशने चेहरा धुतल्यावर सुद्धा कच्च्या दुधाने व्यवस्थित एक असा मी कापूस घेतलेला आहे. तर कापूस तुम्ही सुरुवातीला बघितला अगदी स्वच्छ आहे, पांढरा शुभ्र आहे. तर तो कापूस दुधामध्ये ना व्यवस्थित डीप करून घ्यायचा आणि त्या भिजवलेल्या कापसाने व्यवस्थित आपला चेहरा पुसून घ्यायचा. आणि व्यवस्थित तुम्ही जेव्हा चेहरा पुसून घ्याल ना तर फेसवॉशने आपला चेहरा धुतलेला आहे तरीसुद्धा खूप सारा कचरा, खूप सारी घाण आपल्या चेहऱ्यावर असते, जी की आता त्या दुधाच्या मदतीनं ना व्यवस्थित क्लीन होते. आणि ती सगळी जी घाण, तो सगळा जो कचरा आहे ना तर तो कापसाला व्यवस्थित चिकटून येतोय. आता मी हळूहळू ना सगळ्या साईडनं चेहऱ्याला कापसाने मसाज करते, ज्याच्यामध्ये दूध व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि तुम्ही इथं बघताय जो कापूस आहे ना तर त्याला एकदम अशी काळीशी लेअर आलेली आहे, म्हणजे चेहऱ्यावरची जी काही घाण वगैरे आहे, कचरा आहे, तर तो त्या कापसाला चिकटलेला आहे. बऱ्याचदा आपण डोळ्यांच्या ठिकाणी वगैरे जास्त फेसवॉश लावत नाही, तर अशा वेळी ना हे कच्चं दूध आपल्याला खूप उपयोगी पडतं. ओठांवर, त्याच्यानंतर डोळ्यांच्या अवतीभोवती, त्याच्यानंतर नाकावर जिथे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स होतात, तर त्या प्रत्येक ठिकाणी ना हे कच्चं दूध वापरून मसाज व्यवस्थित करायचं आहे. आता मी इथं कच्च्या दुधाचे 2 कोट अप्लाय केलेले आहेत, जेणेकरून जी काही चेहऱ्यावरची घाण असेल, कचरा असेल, तर तो दुधामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल आणि कॉटनला व्यवस्थित तो चिकटून येईल. आता 5 ते 10 मिनटं इथं मी दूध लावलेलं आहे चेहऱ्यावर आणि थांबणारे, ते व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन देणारे, व्यवस्थित ते सुकून देणारे आणि मग त्याच्यानंतर माझा फेस मी वॉश करणार आहे. आता इथं तुम्ही बघताय 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. चेहऱ्यामध्ये हे व्यवस्थित दूध ना ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि आता मी माझा चेहरा व्यवस्थित पाण्याने धुवून घेणार आहे. इथं तुम्ही थंडी असेल तर थोडंसं कोमट पाणी वापरू शकता किंवा साध्या पाण्यानेही चेहरा धुवू शकता. मी आता इथं साधंच पाणी वापरलेलं आहे. छानपैकी माझा चेहरा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता माझा चेहरा एकदम छान व्यवस्थित साफ झालेला आहे. चेहऱ्यावरचा कचरा बऱ्याचसा निघून गेलेला आहे.
तर इथे व्यवस्थित मऊ कपड्यानं ना चेहरा असा व्यवस्थित पुसून घ्यायचा, हलक्या हाताने, एकदम घासूनसुद्धा चेहरा पुसायचा नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, कारण तो सुद्धा आपल्या चेहऱ्याच्या काळजीचा एक भागच आहे. तर दूध जेव्हा आपण लावतो ना चेहऱ्यावर, तर स्किन आपली एकदम सॉफ्ट, कोमल, मुलायम आणि एकदम तजेलदार होऊन जाते, एकदम फ्रेश वाटतं आपल्याला. तर छान माझी स्किनसुद्धा आता तयार झालेली आहे, म्हणजे चेहऱ्याचा बेस एकदम आपला छान झालेला आहे. आजच्या रेमेडीसाठी आपला चेहरा एकदम छान प्रिपेअर झालेला आहे. तर चला आता आपण आपला जो फेस मास्क आज आपण बनवणार आहोत, अगदी 2 घटकांपासून आणि एक सिंपलची स्टेप आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि कोणतीही बाहेरून गोष्ट आणायची गरज नाही आहे. तर आता त्यासाठी आपल्याला इथं 2 घटक लागणार आहेत. एक लागणार आहे मध आणि दुसरी आहे हळद. आता इथं मी जी हळद वापरलेली आहे ना, तर ती आंबे हळद वापरलेली आहे, जी कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल. घरगुती हळद बऱ्याचदा ती स्किनला थोडंसं इरिटेशन होतं, थोडंसं खाज किंवा लालसर वाटतं, तर त्यासाठी मी ही आंबे हळद वापरलेली आहे. तर मी आंबे हळद घेतलेली आहे थोडीशी. त्याच्यानंतर ना 1 चमचाभर मी मध घेतलेला आहे. तर इथे हळद थोडीशीच घ्यायची, कारण हळद लावल्यानंतर ना चेहरा आपला जास्त येल्लो वगैरे दिसू शकतो. तर इथं हळद घेतलेली आहे आणि त्याच्या दुप्पट वगैरे मध घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा व्यवस्थित अशा कन्सिस्टन्सीमध्ये ना, क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये फेस मास्क बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित ते एकत्र एकजीव करायचं, हलवायचं आणि त्यानंतर ना आपला आजचा हा जो फेस मास्क आहे, गोल्डन ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणारा आहे. तर त्या जो फेस मास्क आहे तर तो रेडी केलेला आहे. तर हा रेडी झालेला आहे हळद आणि त्याच्यानंतर मध याच्यामध्ये टाकून आपला गोल्डन फेस मास्क. आता हा फेस मास्क ना मी व्यवस्थित बोटाच्या मदतीने माझ्या चेहऱ्यावर, स्वच्छ केलेल्या चेहऱ्यावर व्यवस्थित सगळीकडे अप्लाय करून घेते. आता व्यवस्थित माझा चेहरा रेडी आहे हा फेस मास्क अप्लाय करण्यासाठी. आणि मध आपण याच्यामध्ये वापरलेला आहे ना, तर त्याच्यामुळे थोडासा स्टिकीनेसपणा आणि थोडंसं चिकट चिकट असा हाताला जाणवेल. पण हलक्या हाताने आपण तो चेहऱ्यावर सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा आहे. जास्त जोरात रगडायचा नाही किंवा जास्त जोरात ओढायचा सुद्धा नाही. थोडा थोडा घेऊन थोड्या थोड्या पॅचमध्ये, एरियामध्ये आपण तो व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. आता हळद इथं तुम्ही सुरुवातीला थोडीशी जास्त टाकूही शकता. मी आता रेग्युलर यूज करते, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, तर त्या कमी कमी असतात. कारण बऱ्याचदा आपण वापरल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपल्यासाठी किती गोष्टी लागतील, कारण जास्त करूनसुद्धा वेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर इथं व्यवस्थित मी माझ्या चेहऱ्याला, त्याच्यानंतर मानेला, कोणतीही होम रेमेडी करताना ना आपण चेहऱ्यावर जेव्हा अप्लाय करतो ना, तर आपली मान किंवा गळ्याभोवतीचा जो एरिया आहे ना, तो कधीही विसरायचा नाही. नाहीतर काय होतं, आपला चेहरा व्यवस्थित छान क्लीन होतो आणि आपला मानेकडचा किंवा गळ्याकडचा भाग ना तो तसाच राहून जातो. तर छान तुमच्याशी बोलत बोलत मस्तपैकी माझा फेस पॅक जो आहे गोल्डन, तो इथे माझा अप्लाय करून झालेला आहे आणि खूप छान माझ्या चेहऱ्यावर तो व्यवस्थित दिसतोय. आता हा लावल्यानंतर ना 10 मिनटं तो व्यवस्थित नॅचरली सुकून द्यायचा आहे. पंख्याखाली वगैरे बसायचं नाही, जेणेकरून तो ड्राय तर होईल पण त्याचे बेनिफिट आपल्या स्किनला मिळणार नाही. आता इथं तुम्ही 10 मिनटं, 15 मिनटं किंवा 20 मिनटं तुमच्या सोयीनुसार बसू शकता आणि व्यवस्थित तो छान सुकू द्यायचा आहे, जेणेकरून ह्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. तर आता इथे आपण जी मध आणि हळद वापरली आहे ना, तर ती अँटीबॅक्टेरियल आहे आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामुळे होतं काय की आपल्याला पिंपल्स होण्याचं जे कारण असलेले जीवाणू असतात ना, तर ते मारण्यासाठी हळद आणि मध याचा उपयोग होतो आणि त्यामुळे जो काही संसर्ग होतो पिंपल्सचा, तर तो टाळण्यासाठी सुद्धा मदत होते. तसंच हळदीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूजरोधक आहे. आपल्याला कुठेही कधी काही लागलं तर आपण हळदीचा लेप लावतो. तर हळद ही सूजरोधक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, पिंपल्समुळे आपल्या चेहऱ्यावर होणारा जो लालसरपणा आहे किंवा सूज आहे, तर ती कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि मध हा एक सॉफ्ट एक्सफोलिएटर आहे. म्हणजेच काय करतो, तर आपल्या स्किनवरच्या ज्या डेड स्किन असते किंवा मृत पेशी असतात ना, तर त्या काढून टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जे आपले चेहऱ्याचा जो रंग आहे तो उजळण्यास मदत होते आणि त्याच्या बरोबर पिंपल्सचे जे काही चेहऱ्यावरती डाग राहिलेले असतात किंवा डागधब्बे आपले काळे वगैरे चेहऱ्यावर राहिलेले असतात, तर ते सुद्धा फिकट करायला मदत करतो. आणि त्याच्यामुळे या दोघांच्या एकत्र कॉम्बिनेशनमुळे आपली चेहरा किंवा आपली त्वचा ना एकदम छान, तजेलदार, चमकदार, त्याच्यानंतर त्वचेवरील डागधब्बे कमी झाल्यामुळे ना आपला रंग उजळायला सुद्धा मदत होते. तर या सगळ्या गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहेत आणि फक्त आपण आपल्या घरातल्या 2च गोष्टी, मध आणि हळद, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं
आणि रेग्युलर आपण त्याचा जर आपल्या चेहऱ्यासाठी व्यवस्थित वापर केला तर खूप छान रिझल्ट आपल्याला येईल. तर आता ह्या गोष्टी आपण एक्सटर्नली जेवढे अप्लाय करतो ना तेवढंच इंटरनली आपण स्वतः भरपूर पाणी पिलं पाहिजे, आपली बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे, त्याच्यानंतर खाणं पिणं आपलं व्यवस्थित चांगलं पाहिजे, झोप व्यवस्थित पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा आपली स्किन छान हेल्दी तजेलदार चमकदार राहण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इंटरनली हॅपी असलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतः मनातून आनंदी असू ना तर तो ग्लो असेल किंवा ती हॅपीनेस असेल ना तर ती आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होते. त्यामुळे प्रयत्न करा की या सगळ्या रेमेडीज बरोबर ना नेहमी स्वतः आनंदी राहा, खुश राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण स्वतः गोष्टी सेलिब्रेट करायला शिका आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुमचा चेहरा खूप छान उजळेल आणि चमकेल आणि चेहऱ्यावर छान असा नॅचरल ग्लो येईल. तर आता छानपैकी माझा फेस पॅक इथं सुकलेला आहे आणि त्यानंतर ना मी व्यवस्थित चेहऱ्यावर मसाज केलेला आहे. आता इथं मध वापरले त्यामुळे तो पूर्णपणे ड्राय होत नाही, थोडासा ओलसरच राहतो. तर व्यवस्थित चेहऱ्यावर मी मसाज केलेली आहे, ज्याच्यामुळे हे सगळे जे बेनिफिट असतात हळद आणि मधचे ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतील. त्यानंतर थोडासा पाण्याचा हात ओलसर करून तो पण चेहऱ्यावर मी लावला आहे आणि छान पद्धतीनं आता सगळ्या साईडनं सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मसाज केल्यानंतर अजून मी फेस वॉश केला नाही पण किती छान ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. स्किन एकदम छान ब्राईट, एकदम तजेलदार आणि एकदम शायनी झालेली आहे. तर व्यवस्थित आता मी माझा फेस वॉश केलेला आहे आणि तुम्हाला इथं दिसू शकतं छानपैकी आपले जे गालावर चिक बोन्स वगैरे असतात ना तर तिथे छानपैकी शाईन आलेली आहे. चेहरा एकदम सॉफ्ट झालेला आहे, स्किन एकदम ब्राईट झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं ना तुमचासुद्धा चेहरा, तुम्हालासुद्धा पिंपल्सचं जर काही त्रास वगैरे असेल तर तो निघून जायला नक्कीच मदत होईल. तुमचा चेहरा एकदम छान, त्याचं कॉम्बिनेशन चेहऱ्याचं टेक्स्चर असेल ते सुद्धा हळूहळू उजळायला मदत होईल. एकदम तुम्ही फेस पॅक ट्राय केला आणि लगेच दुसऱ्या वेळी रिझल्ट तर असं होणार नाही. रिझल्ट मिळेल, थोडासा रिझल्ट तुम्हाला पहिल्या यूजमध्ये सुद्धा मिळेल, पण हळूहळू कन्सिस्टन्सी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायची. आणि कोणतीही गोष्ट, आता इथे मध हळद वापरलेली आहे तर ते अप्लाय करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पहिलं तुमच्या हातावर अप्लाय करा. हातावर तुम्हाला छान रिझल्ट आला तर मग तो तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा नक्कीच अप्लाय करा. आणि मी माझ्या व्हिडिओजमधून ना छोट्या छोट्या स्टेप्स आणि छोटे छोटे फेस पॅक तुमच्यासोबत शेअर करत असते सुरुवातीला, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स नाही या गोष्टीतून वाढतो. एकदम आपण मोठी स्टेप घेतली किंवा मोठी कुठली तरी गोष्ट केली तर कदाचित कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीपासून आपल्या स्किनला किंवा आपल्या फेसला ॲलर्जी होऊ शकते किंवा एखादी गोष्ट कमी जास्त होऊ शकते. तर त्यासाठी ना छोट्या छोट्या स्टेप आणि छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून तुमचासुद्धा तुमच्या स्किनमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा कॉन्फिडन्स आला की छोट्या छोट्या स्टेपपासून मोठ्या मोठ्या स्टेप तुम्हीसुद्धा नंतर करायला लागाल. तर चला, आता व्यवस्थित इथे माझा फेस मी क्लीन करून घेतलेला आहे. फेसवर मी काहीही अप्लाय केलेलं नाही आहे, फक्त मी टिकली लावलेली आहे, छानशी लिपस्टिक लावलेली आहे आणि छान आता इथं ओढणी वगैरे घेऊन मस्त मी रेडी झालेली आहे. आता तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल किंवा घरातली काही कामं असतील तर ती तुम्ही करू शकता. तर मी चेहऱ्यावर काहीही अप्लाय केलेलं नाही, म्हणजे मी तुम्हाला फक्त इथे दाखवते, पण तरीही तुम्हाला बाहेर जेव्हा जायचं असेल किंवा घरातली कामं करायची असतील तर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे नक्की लावायचं, जेणेकरून आपण हे ज्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केलेल्या आहेत तर त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर छानपैकी तसाच मेंटेन राहील. तर चला, इथं मी छानपैकी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर ना आता व्यवस्थित माझा चेहरा छान ब्राईट आणि शाईन झालेला आहे. तर आता इथे संध्याकाळचीच वेळ आहे आणि मला आता झोपायचं आहे. हा फेस मास्क व्यवस्थित मी लावलेला आहे. तर त्यासाठी ना शेवटची स्टेप, जी की आता तुम्हालासुद्धा माहिती झालेली असेल, मी घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे रोज वॉटर. छानपैकी एकमेकांमध्ये ते रब करायचं आणि चेहऱ्यावर सगळ्या साईडला हलक्या हाताने एकदम छान मसाज करायचा. आणि मसाज करताना ना ग्लिसरीन थोडंसं स्टिकी असतं आणि एकदम छान गुळगुळीत आपल्याला चेहरा वाटतो, सॉफ्ट वाटतो आणि चेहरा एकदम छान तजेलदार चमकदार होतो. चेहऱ्यावरचे डागधब्बे जे असतात, त्याच्यानंतर थोडीशी काळी वर्तुळ असतील, डागधब्बे असतील, सुरकुत्या असतील तर त्या सगळ्या कमी करायला ह्या गोष्टी मदत करतात. तर छानपैकी मी हे चेहऱ्यावर आता अप्लाय करते आणि त्यानंतर मस्तपैकी झोपून जाते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि आता चला, व्यवस्थित सगळी माझी आजची होम रेमेडी अप्लाय करून झालेली आहे आणि आता छानपैकी मी झोपते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर माझी स्किन एकदम छान ब्राईट, तजेलदार, चमकदार आणि चेहऱ्यावर माझ्या एकदम छान गोल्डन ग्लो आलेला असेल. तर तुम्हीसुद्धा हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर त्यासाठी ही होम रेमेडी नक्की ट्राय करा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये